आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित आहे. आदरणीय दादांचं आगमन इथं होतंय. आपण जय जयकार करू. दादांचं आगमन होते. छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती संभाजी महाराज के जय. जिजाऊ जय. जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? लढेंगे जितेंगे, लढेंगे जितेंगे, भाई लढेंगे जितेंगे, लढेंगे जितेंगे. आदरणीय आदरणीय मनोज दादांचं आगमन झालेलं. सगळ्यांनी टॉर्च लावलं त्यांच्या स्वागतासाठी. सर्वांनी आपल्या मोबाईलचं टॉर्च जोपर्यंत शिवप्रभूचं पूजन होत नाही तोपर्यंत टॉर्च बंद करायचा नाही. दादांच्या हस्ते शिवप्रभूचं पूजन होईल. सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती संभाजी महाराज के जय. जिजाऊ जय. जिजाऊ. तुमचं आमचं नातं. पुढं चला, पुढं चला. दादांची गाडी येते. पुढं चला. हे इथं पुढे बोलता येणार आहे. हे जर समस्या पुढे चालू असेल ना, या ठिकाणी कोणी येतं का नाही तर बाजूला सहकार्य केलं पाहिजे. आपण सगळ्यांनी या गेटवरती सगळं केली. सोयीच्या पुढे पोलिसांना मदत करायला गेले. सगळ्यांनी मदत केली पाहिजे. सगळे बाजू करा. चला कोणा करून तिथं कोणी थांबायला तिथं रस्ता द्या. जरा आपल्याला दादाला इकडे नाही सगळे रस्ता दिला पाहिजे. बाजूला सरकारचं दिलोय त्या रस्त्यापासून बाजूला सरका. तुम्ही जागेवर थांबा. एका जागेवर थांबा सगळेजण. जागेवर थांबा. जागेवर आपापल्या जागेवर थांबायचं. हलवू नका. सगळ्यांशी संवाद होणार आहे. सगळ्यांना आदरणीय बाळासाहेब पटेल आपल्याला भेटणार. सगळ्यांना दर्शन होणार आहे. कोणत्याही प्रकारची हालचाल करता कामा नये. जर घोषणा देताना दोन जागेवर बोलणार. छत्रपती शिवाजी महाराज की एक पराठा, एक पराठा. हे बघा काही नजारा दिसतो. सगळीकडे बघत राहा. सुंदर अशा प्रकारचा नजारा दिसतोय. हे लग्नाकडे तारे आणि हे बरोबर जागे वातावरण असणारं प्रेम हे आता या महाराष्ट्राने या सरकारने बघून घ्या. अरे बघा सरकार बरोबर जरगे पाटलांची ताकद, या लढवईची या युद्धाची ताकद ही संपूर्णपणे स्मारक राजभोग ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी स्मारक तुम्ही थांबवा. तिथं राजे जवान स्मारक त्या ठिकाणी थांबवा. स्मारक पुढे येऊ नका. थांबवा. 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 स्मारक थांबवा. स्मारक त्या ठिकाणी थांबवा तुम्ही. थांबवा. थांबवा. हात जोडून विनंती तुम्हाला. पुढे येऊ नका. स्मारक घेऊन पुढे येऊ नका. आहे स्मारक थांबवा. गर्दी करू नका. ओके. ओके. राजूभाऊ चव्हाण छत्रपती शिवप्रभूचं स्मारक आता तिथं थांबवा. तुम्ही आहे तिथं थांबवा. दादांच्या गाडीला जागा करून द्या लवकर. छत्रपती शिवप्रभूंचं स्मारक राजूभाऊ चव्हाण आता तिथं थांबवा. पुढे आणू नका. समोर चालत राहा. समोर समोर लागत. आता जिथं आहे तिथं उभं राहून फक्त जागा करत राहा. इथल्या खाली बसा. हो बसा. तुम्ही खाली बसा. खाली बसा. समोरच्या खाली बसा. सगळे खाली बसा. सगळे खाली बसा. बसा. खाली बसा.
या आरक्षण लढ्याचे स्वयंसेवक आहात, त्याच्यामुळे कोणी तुम्हाला सूचना करेल याची वाट बघू नका. समोरचे खाली बसा. सर्व स्वयंसेवकाला सहकार्य करा. विशेषतः सकाळपासून आपल्या सेवेसाठी या ठिकाणी गर्दी व्हायला लागली. इतर प्रत्येक स्वयंसेवक आज गोंधळ झालेला आहे. तुम्ही इथे चला, बाजूला उभं राहा, चला, बाजूला. काय सगळेजण बाहेर या. तर कोणी त्रास देऊ नका. मागे सरकून घ्या फक्त तुम्ही थोडंसं. थोडे मागे घ्या. इथं कोणी स्वयंसेवकाने कृपा करून कोणी हे करू नका. मध्ये त्रास देऊ नका. तुम्ही या बाहेर इकडे बाकीचे गोंधळ घालू नका. तिकडे बाजूला सरका. तिकडे सरका बाजूला. एक पत्रकार आहे. कधी कधी आता इथून येत नाही कामाने बोलावं. सगळे पब्लिकला दिसलं पाहिजे. सगळ्यांनी आपापल्या जागा सोडू नका. हलवू नका जागेवरून. हलवू नका. आपण आलेले आहेत. त्यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. जोरदार टाळ्या वाजवा. बहुत ज्यादा जागेतून आगे बढ़ो. बहुत ज्यादा जागेतून आगे बढ़ो. हम छत्रपति शिवाजी महाराज की. छत्रपति शिवाजी महाराज की. या ठिकाणी सगळ्यांनी हळूहळू जागा द्यायची. आदरणीय तरंगे पाटील आपल्याकडे आलेले आहेत. या ठिकाणी आपल्या समोरचे लोक पुढे व्हा. जागा द्या. बोला राजे बोला. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं पूजन माननीय संदर्शनता मनोहर पाटील यांच्या हस्ते प्रथम संपन्न होणार आणि खाली बस सांगा, खाली बस सांगा. आहे त्या ठिकाणी खाली बसून घ्या. आहे त्या ठिकाणी खाली बसा. सगळे आहे त्या ठिकाणी खाली बसा. दादा स्वतः उतरून स्मारकाकडे कृपया शिवप्रभूचं पूजन होत असताना उभं राहू नका. खाली बसा सगळे. अविनाश हार गेलेला आहे का तुझा? मला तिथून इशारा करा. ओके सगळे खाली बसा. जागेवर बसा. दादांना जागा करून द्या. बसा खाली बसा. सगळे खाली बसा. राजू भाऊ दादा कर्म एकदा. राजू भाऊ तुमच्या हातात माईक दिला का दादांकडं? राजू भाऊ पवार आता दादांकडे जायचे आणि माईक घ्यायचा आणि दादांना स्मारकात सुद्धा घेऊन जायचे. हो ते स्मारकाकडे गेले की बसते खाली. एकदा जाऊ दे फक्त. येऊ नका. बोला सॉरी सर. आहे तिथं सगळे खाली बसा. हॅलो बसा खाली. हॅलो. बसा खाली बसा. खाली बसायचं का? मला सगळ्या मनोरंजनाची शपथ करून सांगतो. तुम्ही आता जागेवर राहू नका. एकदम जागेवर नाही तर खाली बसा. पटकन खाली बसा. एकदम हलणार नाही. पुढे बिलकुल हलणार नाही. जागेवर चालायचे. बसा खाली. असू दे. बसा. या इकडे समोरच्या निधीचा त्रास होईल असं कोणी वागू नका. 10 मिनिटांमध्ये जागे तर आपल्या सोबत इकडे येतील. हो कृपा करून तिकडच्या लोकांनी थोडं चालवा. गाडी पुढे जाऊ द्या. थोडं बसा. बरोबर दादा जागे पाटलांचा आदेश आपल्याला पाळायचा आहे. त्या आदेशाला आपल्याला उडायचं आहे. आपल्या सक्रिय अशा प्रकारच्या सूचनांचा पाळायचं आहे. कृपा करून बसा. नंबर 3 ची मुलगी आपली म्हणून सांगितलं, नाही तर सांगितलं नसतं.
भाजप आहे का? आहे? बसा बसा सगळे गेले बॅरिकेड चौके इथे लोक बसा थोडासा तुम्ही एका दिसला पाहिजे काढतो हे बसला बसा तुम्ही इथे त्याला दिसलं पाहिजे हे समजते लोक हे समजते लोक शांत बसायचं शांत बसायचं मागं बसायचं मंचावरील सर्वांना मी विनंती करतो की आपण कृपया माझ्या सहित आपण खाली जाऊ. सर माझ्या सहित खाली जाऊ आपण. मी सगळ्यांना विनंती करतो मला काही सूचना करायचं असेल तर सुद्धा मी खाली उभं राहून करतो. कृपया आपण सगळे खाली जावा. देवगडमध्ये कोटकरमध्ये आपण सगळे खाली जावा. माझ्या सहित मी पण खाली सूचना पायरीवर उभं राहून करतो. मी आपल्या सर्वांना विनंती आहे की आता या कुमारिका थोडंसं पुढे डोक्याला असं या बाजूला या मुलीला आगमनाचा या ठिकाणी इकडे या. ही मुलगी आहे, तिला थोडा त्रास होतोय, तिला बाजूला घ्या. ही मुलगी इकडे या पुढे. ही मुलगी येते थोडंसं बाजूला घ्या. या ठिकाणी पाठीमागे ॲम्ब्युलन्स आहे. तिने इथं मागे मुलगी आहे, तिला डॉक्टर कोणी असेल तर कृपा करून डॉक्टर घेऊन जाते. म्हणून दादा डायरेक्ट इकडे येतील, स्टेजवर येतील. म्हणून दादा मी विनंती करतो त्यांनी डायरेक्ट स्टेजवर यावं. पण डायरेक्ट या ठिकाणी स्टेजवरच आपल्या या ठिकाणी अंतर बाजूला थोडी या इकडे पुढे पुढे या. थोडं चालेल आपण स्टेजवर आलं तर चालेल. याचे मधले लोक बाजूला सरका, बाजूला सरका इथे. अरे मागे सरका थोडे खाली मागे सरका मागे लवकर इकडे. दादा आपल्याला स्टेजवर घ्यायचे आपल्याला लवकर. दादा आपल्याला स्टेजवर आणायचे लवकर. बाजूला सरका पलीकडे जाऊया पलीकडे पलीकडे जाऊया पलीकडे सरका बाजूला. दादा सरका बाजूला. सरका बाजूला. पूजन आदरणीय दादांच्या हस्ते होईल. दादा पूजन करते. आदरणीय पाटलांच्या हस्ते या ठिकाणी पूजन होत आहे. हे पूजन छत्रपती शिवरायांचं पूजन झाल्यानंतर लगेच आपल्याला श्रद्धांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन आदरणीय दादा करता यानंतर या श्रद्धेला आपल्याला श्रद्धांजली अर्पण बाबा या ठिकाणी श्रद्धास्तुती करू. आजच 13 जुलैला मागे 13 जुलैला या ठिकाणी या ठिकाणी श्रद्धाला श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी एक दोन मिनिटं आम्ही पोलीस श्रद्धांजली करू. व्यासपीठ खाली या बाजूला नियो. चल नियो बघ चल. कृपा उत्तर बाजूला निघायचं कोणी थांबवलं. कोणी थांबवायचं नाही. चला या ठिकाणी आता आपण श्रद्धांजलीला आज या ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. सगळ्यांनी श्रद्धांजली अर्पण करा. एक मिनिट सगळे स्तब्ध व्हा. श्रद्धेला आपल्याला या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची. एक मिनिट सगळ्यांनी स्तब्ध व्हावं. शांतीसाठी आपण श्रद्धांजली घेतलेली आहे. यानंतर औषध होईल. यानंतर आदरणीय मनोज दादा पटाचा स्वागत होईल.
स्वागत करतील एक मिनिट पडपड असतं हे करू नका नाही करू नका हे करू नका चल नाही लावलं हे मागे या थोडे खाली बसा खूप सगळ्यांनी घेतो का सकाळपासून रस्त्यावर चालते आपल्या आई प्लीज आपल्याला 20 मिनिटात आणि महत्वाच्या विषयाला हात घालायचा महाराष्ट्र संभाजीनगरच्या मराठ्यांनी जिंकला आहे हवाई पायावर सगळे खाली बसावं आणि सगळ्यांना हवा लागेल ती सगळे खाली बसायला वाढवणं खाली बसायला आवाज सांगायला लागेल खाली बसायला माणसे खाली बसा तुम्ही स्वतःची कदर करा तुम्ही सकाळपासून रस्त्यावर आणि बाद वेळ गेला पाहिजे सगळे कर्म धंदे वाटण्याने त्याच्यावर पाणी फिरलंय व्यवसायावर पाणी फिरले पण जातीसाठी करून बसले खरंच एवढी गोष्ट हे तुम्ही ढगाला जायचं आता या खाली गावाला पडतात गाता लागू नका तुम्हाला खाली बसायला कळत नाही का मग हे काम होत होतं हे काम होणं पहिले करा ना रस्ता करायला अरे गाडी गेल्यावर तुम्हाला देऊ आणि तुला गाडी काय करते गाडी काय करते नाका सांगतो सरकारने सरकार बी म्हणतो विरोधात आले तर देतो तुम्ही लक्ष खाली बसा नाटक करू नका तुम्ही लवकर गाडीसाठी खाली बसा लवकर मागचे लोक उठाले नसता पण तुम्हाला या रस्ता करून त्यांचा बाहेर जातो लोटा लोटी करू नका आपले भाव खाली बसतो तुम्हाला याच्या पत्राकडे घालायचं का तुमच्या असं पण नाही याच्या पत्राकडे घालायचं तुम्हाला काय पाहणे मिळो
संभाजीनगरला समोरतेच्या थोडासा सगळे मराठ्यांचे शहर काढले आज संभाजीनगर जिल्ह्यातल्या मराठ्यांनी ते शान जाऊ देऊ नका खाली बसा म्हणजे लोकांना हवा लागेल लवकर खाली बसा लवकर खाली बसा खाली बसा खाली बसा मॅडम श्री राजे तुम्हाला कसं दिसतोय इकडे काय करायचं तुम्ही फक्त 50 जण झटपट ठेवले जाते कामाला तुम्हाला एवढे पाठीला का फक्त 50 तरी कसं कसं नाही येत तुम्ही तुमच्या एवढ्यामुळे मागच्या सगळ्या लोकांना प्रॉब्लेम झाला हे भगवान आम्हाला लागले हातपायवर तुमची ओळखची असता नाही म्हणले पाटील माघार आहे काय का म्हणते खाल्लं ना सांग पाटला पाटला लिंक चालू आहे सगळ्याला सांगा भाऊ पाटला लिंक चालू आहे त्याचे पाटलाचं पेज ऐकतो ना भाऊ त्या प्रेसवाले पुढंच आहे इथं आलाय आपल्या सगळ्याच्या वतीने गोपनीच्या ताईला आपण तुमच्या वतीने विनम्र अभिवादन करतो श्रद्धांजली अर्पण करतो नाही तर घेणार गोपनीच्या ताईला मराठीला घेणार काही झालं तरी घेणार आता संभाजीनगर मधल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या मराठ्यांचं पहिल्यांदी मनापासून करून आणि आभार व्यक्त करतो तुमच्या चरणी नतमस्तक होतो एवढा विराट जनसमुदाय मुंबईला होणार फडणवीस साहेब आता पडेल का नाही सरकार महाविकास आघाडीवाले साहेब पडेल का नाही सरकार महाविकास आघाडीचं येत नसतं आता महायुतीचं येत नसतं एवढी काढायला आज बरोबर 1 महिना झाला सरकारनं आपल्याकडून बरोबर 1 महिना झाला आजची रात्र आहे सरकारच्या हातात आजची रात्र सरकारच्या हातात आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं आपली सरकारकडे मागणी 83 क्रमांकाला मराठ्यांना नोकरी सरसकट मराठ्यांना नोकरी प्रमाणपत्र द्यायचं 29 ऑगस्टपासून मागणी
ऐकताय का कोणी? कशाला सगळे सायलेंट व्हा. सरकारला वाटलं पाहिजे शांतता मराठ्यांची. हे दिवस दोषात ठेसून पाण्याशिवाय सोडत नाही. इतके शांत व्हा. एकूण आपण केलेल्या मागण्या 9. सरकारने तारीख घेतली 13 जुलै. माझा मराठा समाजाला या संभाजीनगरमधून सांगणे निश्चित जायचं तर फक्त तेच एकमेकांना मोजतच नाही. 13 जुलै सरकारनं तारीख घेतली. मराठ्यांच्या साक्षीने आपण सरकारला 13 जुलै तारीख दिली. आज संभाजीनगरच्या या लाखोच्या संख्येने जमलेल्या जनसागराच्या साक्षीनं सरकारला जाहीर सांगतो, आज रात्र तुमच्या हातात. तुम्ही ठरलेल्या 9 मागण्या याची अंमलबजावणी करायची. बार मागणं बोलायला वेळ घालत नाही, कारण माझा मायबाप समाज सकाळपासून रस्त्यावरची जामीन मला ठेवावी लागली. मी आजची रात सरकारच्या हातात आहे. आज पहिल्या टप्प्यातला समारोप आहे. एकूण 5 टप्पे राज्यात सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही. हा आपला पद आहे आणि सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतलंय. म्हणूनच मराठी आतापर्यंत 1.5 करोड आरक्षणात गेले आणि मुलींना पण मोफत शिक्षण मिळालं. मी एकदम महत्वाच्या विषयाला आज आपल्याला नाही, कारण बार लय वेळ बोलून आता वेळ घ्यायला तुम्ही दमलेले तर मी पण दमलेलो. एक 10-15 मिनिटं बोलू का? हो, माझ्या कार्यक्रमच झालाय. फक्त तुम्ही मला इतिहास केलं दिसताय. सांगितलं मी मला जगाच्या पाठीवर आणि या प्रभुत्वावर इतकी कट्टर मराठीसाठी जात दुसरी नसणार आहे. अन्नाचा विचार केला ना पाण्याचा विचार केला. यंदा मी सरकारला सांगितलं होते मराठी जातीची बेकार आहे. येणे जर यंदा मनावर घेतलं ना मुळ्या जायचं सुट्टी ती पाण्याचा नाही. त्याची परिस्थिती आज आली. फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी समजून घ्यावं. त्या गैमान्याच्या येवल्याच्या चरण भुजबळाच्या मागे त्या गैमान्याच्या मागे लागून तुमचं सगळे पक्ष त्यांना सत्ता दे पुढं. त्याच्यामुळे त्याच्या नादी लागू नका. आपल्या आणखी 2-4 टप्पे आपल्याला तातडीनं आता उरकायचे. तातडीनं उरकायचे. कारण मी आज 13 तारीख, उद्या मी आता उठायचंच नाही मला. कारण मला उद्या दुपारूनच मला वाटतं रिंगण सोहळ्याला ठिकाणच्या सोलापूर जिल्ह्याच्या बांधवाला मला दर्शनाला बोलवलं लागलं. वाखारी बरोबर ना? वाखरीला रिंगण सोहळ्यात दर्शनाला जायचं. माऊलीच्या तुकोबारायांच्या जगद्गुरू तुकोबारायांच्या विठुरायांच्या दर्शनाला जायचं. त्याच्यामुळं मला उद्या 12 वाजता निघायचं. का सांगतोय तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं. म्हणून सांगितलं शांतचित्त नाही का कार्यक्रम लवकर संपवायचा. कारण ही पहिल्या टप्प्यातला समारोप वगैरे एवढा झालाय. तर मुंबईत गेलं कसं होईल? फडणवीस साहेबांनी शिंदे साहेब तुम्हाला सांगतो मराठी मुंबई करू शकते बरं का. मला आता झटक्यान कळलंय. आणि प्रत्येकाच्या घरापुढे एक खोली ठोकू शकते. तुमची बंदूक फडणू सुद्धा काही करू शकणार नाही. मराठ्याच्या आवाजाला माझ्या मराठ्याला सरकारनं 13 तारीख घेतली. सरकार
महाराष्ट्रातली भक्ती मंडळी श्री क्षेत्र नारायण गावावरती माझ्या हस्ते पूजा ठेवली विठुरायाची. त्यामुळे माझा 17 तारीख पण गेली. 18 आणि 19 दोन दिवस माझ्या हातात आहे. सरकारने जर मी आणखीनही सांगतो मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला पण जायचं नाही. आमचा आग्रह एवढाच आहे, आम्ही ओबीसी आरक्षण आहे. आम्हाला आमचं आरक्षण द्या, आम्हाला तुमच्या राजकारणाशी देणं घेणं नाही. म्हणून मी आज संभाजीनगरमध्ये जाहीर सांगतो, जर तुम्ही आज रात्री नाही केलं, कारण मी 2-4 दिवस बाहेर असल्या कारणानं पुन्हा 20 तारखेला स्थगित केलेलं आमरण उपोषण हे अंतरवाली सुरू करतोय आणि कठोर करतोय. आता मेला तरी मग लागणार नाही, पण मराठा मुलांनी टाकणार. दुसरं सांगतो येणार तुम्ही, माझ्या पुढे दुसरा पर्याय नाही. मला मराठ्याची शक्ती व्हायला घालायची नाही, मला वाईट पाऊल उचलायचं नाही. तुम्हाला याला जोडून सांगतो 20 तारखेला मला जोडून सांगतो ना तुमचं ते ऐका, मग तो माझ्या लक्षात येईल. तुमच्या लक्षात येईल मी काय सांगतो ऐका. अगोदर ऐका आणि नंतर नाही म्हणा. अगोदर तुम्ही ऐका आणि नंतर नाही म्हणा. उपोषण करू नका तुम्ही म्हणा, भरपूर सांगा. 20 तारखेला स्थगित केलेलं आम्हाला उपोषण सुरू होणार, पण पुढं काय सत्य ते आहे. 20 तारखेला मराठीने 288 उमेदवार उभा करायचे का पाडायचे हे 20 तारखेला काय सांगतोय ते आधी सविस्तर ऐका, नंतर तुमचा कोणी नाही म्हणले तरी तुमच्या शब्दाच्या पुढे जात नाही, पण आधी व्यवस्थित ऐका. 20 तारखेला मी आमरण उपोषण यासाठी सुरू करतो की सरकारला मला पुन्हा एक संधी द्यायची की मला आणि माझ्या मराठीला मुंबईला पण यायचं नाही आणि तुमचे उमेदवार पण पाडायचे नाही. ऐका मी काय सांगतोय, सुधारले तर सुधारले, नाही सुधारले तर 208 पाडणार बे 288 आणि मुंबईला जाणार मराठा. शेवटचा चान्स तुम्ही नीट ऐकून घ्या. तुमच्या घाई गडबडीमुळे माझा मराठ्याच्या हातात मला पावर ठेवायची बरोबर, राज्याची पावर मला माझ्या मराठ्याच्या हातात ठेवायची, ती दुसऱ्याकडे मला जाऊ द्यायची नाही. म्हणून माझं मत पूर्ण समजून घ्यायचं, मला पुन्हा एक संधी द्यायची. कारण मी उद्याची उद्या सुरू करणार होतो. मी तुम्हाला माय बाप नाही, त्याच्यामुळे तुम्हाला कधीच मी खोटं बोलत नाही आणि तुम्हाला खोटं बोलून मी पाऊल उचलत नाही. मला उद्या सुरू करायचं होतं, पण मी 15 दिवसापूर्वी त्यांना वेळ दिल्यामुळं मी समाजाच्या आणि वारकरी समाजाच्या नजरेतून पडल म्हणून मला तिथं जाणीव झालं. म्हणून 20 तारखेला आपण तारीख डिक्लेअर करू. 20 तारखेला उपोषण सुरू करू आणि त्या दिवशी तारीख डिक्लेअर करू. महाराष्ट्रातल्या मराठ्यांची कोणत्या मैदानावर बैठक घ्यायची, ही बैठक याच्यासाठी मुंबईला कधी जायचं आणि 208 पाडायची का उभे करायचे. कारण 20 तारखेला पुन्हा सांगतोय, 20 तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विश्वासात घेऊ. 288 उमेदवार उभे करायचे का पाडायचे एक, आणि दुसरं मुंबईला किती तारखे जायचे या दोन्ही तारखे आपण 20 तारखेला तारखे ठरवू. पण 20ला आम्हाला उपोषण केल्यामुळं मधल्या काळात आले ठेप्याला तर चांगलं. त्यांनी जर या संभाजीनगरच्या मराठ्यांचा बोध घेतला, हे जर इथं सगळ्या 11 तारखेला सुरू झाली, सगळ्या भुजबळ हागून लागत या.
शेतकरी आला आणि मग आपण तर काही एक डिसिप्लिन मागून करत होता तुम्हाला पण एकच मागून द्यायची कारण तुम्हीच माझे मायबाप येतात तुम्हीच आशीर्वाद दिला की माझ्या हत्तीचं काय 10-20 वर्ष हत्तीचं पण करतोय मला मोजतच नाही तुमच्याकडून माझा पण फक्त समजून घ्यायचा मी जे पाऊल उचलतो ते तुमच्या हिताचं उचलतो मी आडमुठा नाही माझ्या जागेवर दुसऱ्या जातीचा नेता असताना एवढी पब्लिक म्हणलं एका दिवसात येणारा केला असता समजून घ्या मी काय सांगतो आधी नुसतं बोलत राहू नका मला तुम्हाला डागावर द्यायचा आणि पावर मी तुमच्या हातात ठेवायचा मला सगळं विचारपूर्वक वागायला लागतं इतकी पब्लिक मराठवाड्यात जेवली नुसता मराठवाडा जरी बाहेर गेला ना मुंबईतल्या अख्ख्या लोकांना मुंबई सोडायला जमतो पण मला खूप जबाबदारीला काम करायचं माझ्या मराठ्याला कुणी डाग लावू नये म्हणून 2 संघ दिल्या आता दिली 1 महिना वेळ तुम्हाला बोलायला जागा करायची मला त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेच्या नजरेतून ते पडले पाहिजे मला तुम्हाला बोलण्यासाठी आवडत ना आता तुम्ही तरी खाली बसा म्हणून नका तुम्ही गच्ची पाहिला काही होत नाही महत्वाच्या विषयाला करता तुमच्या आल्यामुळं ऐकून घे उभारणी काय फरक पडत ऐकून घे विषय महत्वाचा चालला आणि आवाज करू नका तुम्ही तुम्हाला सांगतो मला मुलगा म्हणून माझ्या खांद्यावरती समाजाला जबाबदारी होती तुम्ही जसे मराठा सेवक होता तसा मी सुद्धा मराठा सेवक आवाज आता लहान काय दिला मला काही सांगितलं आता बंद करा ते जाऊ राहिले मला समजून घ्यायचा आदेश माझ्या जागेवर दुसरा कोणी असता तुला डागण्या लावायचा कोणाला आतापर्यंत काही करून असत मी इतकं फुकून बोल टाकतोय इतकं फुकून बोल टाकतोय मराठ्याला डाग लागून द्यायला मराठ्याला एवढंही खर्च करून द्यायला आरक्षण मात्र आला आतापर्यंत 57 लाख म्हणजे 3 जरी धरले तरी 3 कोटीला आरक्षण मिळालंय कोणाला खर्चला का मुंबईला गेले सुकुट मागे गेले सगळे नाही त्या घराला असता त्याला आंदोलन कसलं की आणि ते पळून गेलं स्वतः आजाद बसून म्हणून जरा त्या अवघातीचा नाही तुमचं रक्त पिऊन माझा संसार काय मोठा करणारी पैदा सांगितली मला म्हणून मी म्हणत असतो मला डावं टाकून देत जा सरकारने 1 महिन्याच्या वेळ महिन्यात दिला तेच फसले मला आणखी डाव टाकला म्हणजे गिरीश महाजनला बेल्ट बांधायची वेळ मला डाव टाकू द्या कारण ते आपल्याला डाव टाकायला लागले तुम्हाला माहित नाही त्यांनी आज काय डाव टाकला 2 ते 3 डाव टाकले मी तुम्हाला 20 तारखेला सांगतो ते थोडे सांगण्यासारखे नाही म्हणून का कारण जे संभाजीनगरमध्ये कधी शक्य नाही ते आज सरकारनं करून घेतलं संभाजीनगरमध्ये जी गोष्ट शक्य नाही या आंदोलनामुळे इथं ठेवलं ही गोष्ट मी 20ला सांगतो कारण मला बघू दे हे कशात ठेवते काय सापडले यांनी सापडलं यांना यांचे प्रायव्हेट ड्रोन कशासाठी होते हेही मला बघू द्या मी यांना वाटत असेल आम्ही करतोय पण ते काय करते मला 2 दिवसाच्या आत माहिती मिळते म्हणजे मिळते म्हणून त्यांचा काम यशस्वी होऊ देते त्यांनी 2-3 कामं आज केले त्यांना त्यातून काय साध्य करायचं होतं हे मला कळलं कोणी बैठका घ्यायला पाहिजे त्यांना घेता जे ज्यांचं हे क्षेत्रच नाही आरक्षणावर बैठक घ्यायचं ते बैठका पाहिजे ज्या विभागाचं ज्या संस्थेचं हे क्षेत्रच नाही
काय तुमची नियती फक्त यांनी याच्यात हात नाही का मला बघू द्या. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो मी जे काय पाऊल उचलतो तुम्हाला त्या दिवाळी वाटतं. तुम्हाला घेतलेला निर्णय तुम्हाला असं वाटतं चुकीचा घेतला किंवा तुम्हाला असं वाटतं आजची आजच निर्णय घ्या. कोणता आपण समजून घ्या मी काय म्हणतोय. आणखी 10 मिनिटं जास्त जाऊ द्या पण समारोप हाताला पाय देऊन तुम्ही जबरदस्त घेतलाय म्हणून मला आम्ही जास्त बोलू. तुम्हाला वाटतं आता निर्णय घ्यावा लगेच पण मी ज्यावेळेस थांबतो ना त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी कारण असतं. मी ज्यावेळेस 7-8 5-7 दिवस थांबतो ना त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी असतं आणि ज्या दिवशी नंतर निर्णय घेतो त्यावेळेस तुम्हाला वाटतं याच्यासाठी थांबला होता आणि ह्योच निर्णय योग्य. पाळा मागायला निर्णय योग्य झाला नाही असं असतं आपलं काम. आपण दम कसा ठरतो नाही काही पोटे काय म्हणायचे मी तो मारतो मीच खाणार नाही तो पाडला असता त्याला पाडला असता आम्ही पडला असतो जातीची किंमत गेली असते. सगळं दिमागाने खेळायचं. प्रत्येक वेळेस ताकदीचा वापर काय करायचा बुद्धीचा सुद्धा वापर करायचा. देवेंद्र फडणवीस साहेब सारख्या अजित पवार साहेबांसारख्या शिंदे साहेबांसारख्या त्या महाशयाचा महाशय गिरीश महाजन सारख्याला सुद्धा डावात हळवलं सोपी गोष्ट नाही. आजच्या भुजबळाचा मिळत आला ते नुसतं बोलायचं म्हणून बोलत कुकडं फटत आहे आता ते त्याला नाही जाणार विषय घ्यायला निघून पुढे पाहिजे आपल्याला एक गोळी. मी प्रत्येक वेळेस सरकार फसतंय आणि सरकारनं आपल्याला फसवायचं काम केलं. माय बाबा त्यांनी जे मला समजेल होतं ना आता त्यांच्या लक्षात आलं त्यांनी जे मला समजेल होतं तसं हे होणार नाही. म्हणून मला वेळ देत जा. मी करत तुमच्या इथं गर्भ आहे पाय जर काळात फसला ना तर निघणार नाही आहे बाबड्याला. एकदा जर काळात पाय फसला आणि वाट सोडून जर पाय पडला ना तर समाज फसला तर मी स्वतः मला आयुष्यभर पाप नाही करणार. मी स्वतःच मला आयुष्यभर पाप नाही करणार कारण मला तुमच्या जीवावरती काही कामायचं नाही पण मला तुमच्या योगदानाचा बदला असा घ्यायचा आहे की तुमचे सगळे पोरं मोठी झाले तर तुमच्या मराठीचे मोठे झाले पाहिजे हे स्वप्न साकार करायचं. बोलायचा 40 वर्ष दिलं तर मिळाला मला एवढं सरकारनं म्हणा. आता 10 महिन्यात काही ना काहीतरी मिळालं आहे ना. 2 गोष्टी मिळून दिल्या. ती पहिली सरकारला विचारलं खऱ्या नोंदीला ते सापडल्यास सांगा. सरकारनं प्रोसिडिंग बुक दिलं ते म्हणजे 54 लाख नाही सापडल्या 57 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. हे काम झालं. 57 लाख एका नोंदीवरती 70 ते 50 पर्यंत एका नोंदीवर प्रमाणपत्र दिले. आपण 3च झाला 57 लाखाला 3 जर म्हणलं तरी 1.5 कोटी मराठ्यांना अजून आरक्षण मिळालं. एक काम झालं. दुसरं काम आपल्या जातीला लय खालच्या दर्जात जाऊन बोलायचं. खेकड्यावर नावला दे एक होत नाही एकामेकाचा टांगण्या उडती. आता कसं मराठ्याची जात घरी टवली घेऊन आपली टवली धरून होती ना तो म्हणाले मराठ्याचा टवली धरून होती. आता कसं टवली धरून मारतात आपल्याला नाही. कशी मजा आली. कसा फेसा होता सोबत आहे भाऊ. मला एवढं समजते मला काही एवढं समजते मला नाव घेत नाही. मग त्याला दुसरं काही सापडत नाही. ते फक्त सोशल मीडियावर लिहिते मला येण्याच्या चौथी नापाशी. तुला काय सांगू आता तुम्हाला पुढे सांगू तुला कसा काही ना पुढे मला चौथी नापाशी. याला कळत नाही घटनेचा अभ्यास नाही कायद्याचा अभ्यास नाही काय ह्याचाच नाही. हे गावठी काही मी गावठी आडानी असं तुला काय करायचं. मी एकदम गेली केस
ज्यावेळेस निर्णय घेतो ना, मला मुद्दाम या समारोह इतका ताकदवर झाला ना, अख्खा महाराष्ट्राला झाला. सकाळपासून तर बाप संभाजीनगरला ध्यान करतो. फडणवीस साहेब आणि शेखर साहेब, मी जाहीरपणे सांगतो, तुम्ही आरक्षण द्या. 20 तारखेला आमरण उपोषणाला बसणार आहे. तुम्ही नाही दिलं तर ह्या गर्दीवर एक लक्षात ठेवा, ही फक्त संभाजीनगरची, छत्रपती संभाजीनगरची, मराठवाडा आणि महाराष्ट्रातले विदर्भातल्या कोणती मराठ्यांची, खानदेशातल्या कोणती मराठ्यांची, ही जर लवकर ही लाट जर तिकडे निघाली ना, 300 किलोमीटर जागा लागणार ह्या काय मला चालायला व्यवस्थित 300 किलोमीटर. खरं सांगतोय, चाष्टावर आता येऊ नका. एक संधी आणखी सरकारला द्यायची मागणार. 20 तारखेला तारीख डिक्लेअर करायला मी तुम्हाला काय सांगायला, मी 20 तारखेला सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला बोलून घेऊ किंवा महाराष्ट्राची बैठक कधी लावायची ही तारीख आपण आपल्या प्रमाणात डिक्लेअर करू. 20 तारखेला तारीख डिक्लेअर करायची. 288 उभा करायची, कोणत्या दिवशी पाडायची, या तारखेला ठरवण्यात येईल. त्या तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजानं अमुक अमुक मैदानावर यावं. 20 तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण. 20 तारखेला बैठक नाही महाराष्ट्राची. 20 तारखेला आमरण उपोषण सुरू करणार, पण त्या दिवशी आपण पुढची तारीख ठरवणार. या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी यासाठी यायचं की 288 उभा करायचे का पाडायचे, आणि दुसरं मुंबईला 5 तारखेला जायचं. 2 तारखे 20 तारखेला आपण ठरवू. त्या तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी यायचं. यंदा जे ठरलेलं आहे त्याच्यात फिरून बदल नाही. जसं मी पाडा मानाचा बदल केला नव्हता तसा बदल नाही. बसणार हॅलो, हा काय म्हणले? सगळं बदल आता कोपऱ्या माय बाप मराठ्यानो, आपल्याला न्याय लोक हे नाही देणार, पण हे काम चांगलं झालं. भाजपमधल्या सामान्य मराठ्यांच्या लक्षात आलं, ज्यांना आपण मोठं केलं ते आपल्या लेकराला आरक्षण नाही देत. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये असणाऱ्या सामान्य मराठ्यांना वाटलं आता मात्र हे आपल्याला आरक्षण देत नाही, त्यापेक्षा हे विरोधक नको आणि महायुती पण नको, आपल्या लेकराच्या बाजूला राहायचं. हे काम खूप चांगलं झालं. दुसरी गोष्ट सांगतो, काल जे 17-18 आमदार निवडून आले विधान परिषदेला, हे सगळेचे सगळे बावळे मराठ्यावर मतदान घेऊन निवडून आले. बर का, जेवढे आमदार हे मतदान होता आमदाराचं, पण ते निवडून गेलेले आमदार आमच्या मतदानावर गेले. ज्या मराठ्याच्या आमदारांनी विधान परिषदेच्या आमदाराला मतदान केलं असं, आणि त्याच्या मतावर जो उमेदवार आमदार झाला असं, त्या विधान परिषदेच्या आमदाराला मराठ्याच्या मतदान केलेल्या आमदारांनी फोन करायचे आणि त्याला सांगायचं मतदान मी केलंय बा, पण जातीवाद करतो. संभाजीनगरला ती बेकार रॅली निघाली होती. जातीवाद करणाऱ्याच्या मतदारसंघात जर ही रॅली गेली तर मी जबाबदार नाही असं त्याला सांग. तुमचा आनंद तुम्ही नक्की व्यक्त करावा. तुम्ही तुमची मिरवणूक अवश्य करावी. मराठ्याच्या आमदाराचं मतदान घेऊ. मराठ्याच्या दारातून डीजे वाजवून जर शिव्या दिल्या तर मी तो त्रास सहन करणार नाही. त्यामुळे मराठ्याच्या मतदारात ज्यांनी आमदारांनी मतदान केलंय त्यांनी त्या ओबीसीच्या नेत्याला नीट सांगायचं, मराठ्यांचा होणारा त्रास मी सहन नाही करू शकत. आणि मराठ्याचं मतदान घेऊन जे विधान परिषदेमध्ये आमदार झाले त्यांनी जर त्रास दिला तर ज्या मराठ्याच्या आमदारांना त्याला मतदान केलं होतं त्याला पहिला आम्ही पाडणार. आता ज्यावेळी संभाजीनगरमध्ये सांगतो, कारण कोणत्या
होत नसतं. तुम्ही जर म्हणजे उद्या सकाळी 6 ट्रक भरून मोठा आला तरी मी मला येईल होते. तुम्ही जरी उद्या सकाळी म्हणजे सकाळ सकाळ किंवा पाठक मंत्री पण तरी मी लासून उडी असतो माझ्याकडे किती आमदार आणि मंत्री माझ्या काळात नाही आले ना. जीव मला गेलं तो काय भाषण काय पाकडावाचं होता यासाठीचा टायमाला आता मला असा कुणी 54,000 माणूस गेलं, कुणी 36 गेलं, कुणी 44 गेलं, तर माझ्याकडे त्याच्यामध्ये पडलं जात नाही. तो नारायण पासून जमत खात नाही. म्हणून मी कसले व्यक्ती येऊन आजवर बसली तुम्ही शंका घेऊ नका. आता ते मी काय बोलतो त्याला एवढं पाटलाचं पेज पाटलाचं पेज आणि तुला आजच ते सौरभन केलं का सौरभन ते म्हणे आम्हाला ते म्हणे आज वरती कधी व्हिडिओ काढायची मला व्हिडिओ टाकून माझा नंबर घे बाकीच्यांचे करतो पण माझ्या समाजाचा 9923 मी सगळ्यात आधी धर्माची इज्जत करतो पण माझ्या समाजाला धर्माची इज्जत नाही करत. मला माझ्या समाजापेक्षा मोठं कोणीच नाही. आणि काय गरज येणार नाही, फोन लागणार नाही, नंबर शो करून 50% विनोद पाटील फक्त यांनी जी वस्तू आम्हाला आता द्यायची ती घ्यायला लागली. विनोद पाटील ठीक आहे मराठे आता येते ना बाबा तू बाजार भेट बाजार भेटो मग नाही होत असते त्याला काही सगळं नाही. आणि आमच्याकडे तर कशाची गरज नाही हात नाही खाली करते हात देतो. त्याच्यामुळे मराठ्यांना आम्हाला त्या वळणावर जायचं नाही. तुम्ही आणू पण ना तुम्हाला म्हणून सांगतो मी तुम्हाला वेळ गरजेचा असतो. मी शेवटचा तो काढत नाही. तुम्हाला माहिती आहे जातीवाद काय असतं. एका 5 मिनिटात तुम्हाला सांगतो मराठ्यांचे अधिकारी आहेत ना त्यांना काय भाषा सुरू आहे आता नाही 4-5 महिन्यापासून नाही. आज काय भाषा होती एखाद्या मराठ्याच्या अधिकाऱ्याकडे गेले हे दुसरे एकाच पाहिजे तो मराठ्याचा म्हणून काम करेल नाही आमचं घेण्याचं दर्पण ते विचार घ्यायचं. मराठीची जात मागं नव्हती, मराठीची जाती नव्हती ते घ्यायचं. त्याला करायचं झालं तरी काम करायला लागायचं एवढी दहशत. मग कोणत्या क्षेत्रातला अधिकारी असो काय मराठ्याचा 2-3 क्षेत्र आहेत त्यांच्यात त्याच्यात डॉक्टराकडे जाणार मराठा जाऊन बिल कमी करेल काय वावर येतो ना ते भरणं बिल द्यायचं व केलं पाहिजे एखादी केस केली मराठा जाऊन यांची भीमा होत होता काय याचा मग दुसरीकडे मरणं की आपली साडेसाठी मराठ्याला कुणी दिसला मराठ्याच्या नेत्याचं जाणं मराठ्याच्या मंत्री झाले म्हणून काम करणार त्यात मराठ्याचं काय संबंध आहे. तुमच्या मंत्री झाले आमदार झाले तो आपण झाले तुमच्या जातीचं झालं 25-30 वर्ष माझ्या माझ्या पार्टीने सगळ्या जातीच्या लोकांनी निवडून दिले. मराठा नव्हता का तुम्ही त्या जातीचं म्हणून केलं का. आणखी मला नाही याला एक खोड लागली म्हणून तुम्हाला 2-3 कामं सांग. इथून पुढं मराठ्यांना गोरगरीबद्दल कोणी अडचण आणायला लागलं ना बघायची भूमिका घ्यायची सगळ्यांनी त्याच्या मदतीला जायचं. अजिबात अन्याय सहन करायचं नाही. मी का तुम्हाला दांडे घेऊन त्याच्यावर नाही म्हणलं भांडण नाही करा म्हणून त्याला जर कोणी अन्याय करत असलं तर समोर मोटरसायकल घेऊन जाणार तर जागेवर ब्रेक मारायचं त्याच्या मदतीला जायचं. गप म्हणायचं त्याला कचरा घेऊ नको माझा भाऊ येईल. सपोर्ट करावा लागणार भांडण नाही करायचं. तुम्ही नुसते उभा राहा सगळी दहशत बंद होती. तुम्ही न उभा राहिल्यामुळे जसा झाला कसं हात येते त्याला ध्यानात
नसताना याच्या छगन भुजबळासारख्या भंगार लोकांचं साथ होतं. ज्यावेळेस जात मागाय म्हणतो ना त्या टायमाला बरोबर वापर करतात नसता परिश्रम करते. कित्येक तरी अधिकारी असेल की ते जातीवादी आहेत. जाणून बुजून घालून पाडून त्यांना बोललं जातं. अजिबात सहन करायचं नाही म्हणून आपण सुद्धा आपल्या जातीच्या अधिकाऱ्यांना आपल्या जातीच्या नेत्यांना सुद्धा पण आपल्याकडून असणाऱ्या जेलमध्ये जाणाऱ्याला तर साथ नाही देतात. जाऊ नाही साथ द्यायचं शिकायचं. गोरगरीब माणसाला साथ द्यायचं शिकायचं. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपल्या उद्योग क्षेत्रात असणाऱ्या लोकांना सुद्धा त्रास होतो. साथ द्यायचं शिका. आपला समाज वाढला पाहिजे. आपला समाज प्रगत झाला पाहिजे. विचारानं मोठा झाला पाहिजे. आपले नेते अधिकारी झाले पाहिजे. तुम्हाला सांगतो भरती असते ना भरती नोकरी लागल्यावर यांची कोणती आपली जर होणार असते ना त्या जागेवर उठी देतात आपल्या अधिकाऱ्याला आणि त्या जागी कशी काय जातीवादी भंगार विचारायचे तुम्ही बरबाटलेले विचाराचे असले लोक किती वाईट घटना ऐकताय तुम्ही. लक्षात येत आहे तुमच्या आपल्या पाठ्या सुद्धा होत नाही. केंद्रीय कॉलेज सुद्धा आपल्या लेकराला मिळत नाही. उच्च शिक्षण या आरक्षणामुळे घेता येत नाही आणि आहेत त्या अधिकाऱ्याला त्रास दिला जातो. म्हणून आरक्षण गरजेचं. आरक्षण आपल्याला काही झालं ना पाहिजे भाऊ. मिळवायचं म्हणजे मिळवायचं. इथून पुढं पक्षाला नेत्याला बाप नाही म्हणायचं. आपल्या जातीलाच बाप म्हणायचा. त्यांचं जीवन मोठे होऊन गेले. आपल्या पोरं कधी मोठे होणार काहीच गरज नाही. गोरगरीब एकमेकांच्या मदतीला आले काहीच गरज नाही कोणाची. तर मी कोणासाठी करतो सांगा. गोरगरिबाच्या लेकरा मोठे व्हायचं नाही तर मला काही दिलं असतं बोली तुम्हाला सांगतो मी दुसऱ्या राज्यात जरी गेलो असतो तरी तुम्हाला सापडलो नसतो. हो ना खोटं बोलतो काय तुमच्या मला सापड होतो. कमाल घेऊन गेलो असतो तिकडे मोठे बाई मी दोघंच राहिलो असतो. तुम्हाला सापडलो नसतो. पण तुमच्या रद्द माझा संसार मोठा करणारी पैदास माझी आई. कारण क्षत्रिय मराठ्यांचा धर्म मैदानात उतरायचं नाही. गद्दारी करायचं. मैदानात सोडून माझा नाही फिरायचं. क्षत्रिय धर्माचा क्षत्रिय मराठ्यांचा धर्म. मैदानात उतरायचं नाही. उतरला तर मागे सांगायचं. कोणाचे संगनमत करून तह करायचा नाही. कोणाचे संगनमत करून धडा फटका करायचा. क्षत्रियांनी लढाई समोरासमोर लढायची. पाठीमागून नाही लढायची. मैदानात उतरलं एक तर विजयाचा किल्ला लावण्याचं नाही तर मरण घेऊन वापस घराकडे यायचं. तसं वापस यायचं नाही. तो क्षत्रिय मराठ्याचा धर्म. आज 10 महिने झाले मैदानात उतरलोय. एक हिंचही मागे सरकत नाही. कोणत्या वेळेला मरण येईल हे मला माहित नाही तरी हरकत नाही. माय बापू यांना आपल्या वेळेला नाही करायचं. माझा या संभाजीनगरमधल्या मराठ्यांच्या साक्षीला फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांना सवाल तुमच्या घरातली माता माऊली तशी तुम्हाला आमच्या घरातली माता माऊली का वाटत नाही. कारण आमचा राजा तुम्ही आजचं पालक होतो तुमच्याकडे. न्याय देण्याची भूमिका तुमची आहे. जर एखाद्या माणूसाठी तुमच्या घरातली आई बहीण रस्त्यावर आली तर तुम्हाला किती त्रास होईल. माझी माता माऊली लाखाच्या संख्येने रस्त्यावर आहे. मला किती वेदना होत असतात फडणवीस साहेब. काय
रस्त्यावरती मला किती वेळ जात असतील आमचे लेकर एका टक्क्यावर उभ्यावर आम्हाला किती वेळ होत असतील आम्ही कधी जातीवाद नाही करत पण तुम्ही आमच्या पवित्र मराठ्यांना जातीवादाचा डाग लावला फडणवीस साहेबांनी आम्ही कधी जातीवाद केला मी आता तो उदाहरण सांगतो ज्यावेळेस सगळ्या सोयीचा अध्यादेश अधिसूचना काढायची ठरली त्यावेळेस सरकारने मला विचारलं आपण मराठ्यांसाठी सगळे सोयीची अंमलबजावणी करू मला आम्ही छगन भुजबळ सारखे आपल्या बुद्धीचे नाहीये सगळ्या जाती धर्माच्या लेकराला अंमलबजावणी करा सगळ्यांच्या लेकराचं चांगलं होईल त्याच्या जात कशाला आणायची सगळ्या सोयीच्या अंमलबजावणीत सगळ्या जाती धर्माचे लोक आरक्षणामध्ये जाणार दुसरं मोफत मुलींना शिक्षण केलं त्यावेळेस सरकार म्हणलं मराठ्यांच्या मुलींना मोफत शिक्षण करू 100%. म्हणलं याच्यात कशाला जात आणायची लेखपाळी सगळ्यांची सगळ्या जाती धर्माच्या मुलीला मोफत शिक्षण करा ही मराठ्यांची अवलाद आहे आणि मराठ्यांचे संस्कार आहे नाही करत आम्ही जातीवाद फक्त तुमचं दुःख एक आहे तुमची जात एक आली त्यावेळी जातीवाद नाही आणि माझी जात एक आली की तुम्ही जातीवाद म्हणता वा तुम्ही हजारो वेळेस पाडला त्यावेळेस तुम्हाला काय नाही वाटलं यावेळेस मराठ्यांनी नाही पाडलं तरी माझ्या पवित्र मराठ्यांना तुम्ही डाग लावला का तुम्ही पाडलं म्हणून मराठ्यांना त्रास देऊ नका मी त्रास सहन नाही करू शकत आमची खटखट आमच्या वेदना तुम्हाला नाही करायची ज्यावेळेस आमचा मराठ्यांचा बाप ऊस तोडायला जातो ना लेकर घरी ठेवतो सांभाळायला म्हातारे आई बाप आहे पोरगा ऊस तोडायला गेलाय पोरं शाळेत येत एक छोट पोरग पात्रांना ठेवलंय ऊसाच्या मुलीवर स्वतःच्या काळजाला बसलेल्या या मराठ्यांच्या लोकांना पोरग तोडायचं होईपर्यंत आई बाबाला मागवून सुद्धा नाही बघितलं ऊसाच्या मुलावर ठेवलेलं पोरग आई की मेलंय हे साधी सोपी वेदना नाहीये कारण ऊस यासाठी तोडायचा आहे माझे लेकर शिकून मोठे झाले ते जर अधिकारी झाले तर माझ्या वाट्याला कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला यायचं आहे सरकारला ही वेदना माझ्या मराठ्याची कधी करणार आहे माझा हमाली करणारा मराठा त्यालाही वाटतंय माझा लेकर अधिकारी हो एसटीवर ड्रायव्हर असणारा टेम्पोवरती ट्रॅक्टरवरती ड्रायव्हर असणाऱ्या मराठ्यांनाही वाटतं माझा लेकर अधिकारी व्हावं रिक्षा चालणाऱ्या मराठ्यांनाही वाटतं माझा लेकर अधिकारी व्हावं म्हणून माय बापाव शेतकरी मराठ्यांचाही म्हणणं माझा लेकर अधिकारी व्हावं परंतु यांनी सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र केले आणि आपल्या विरोधात रान ठेवले मागणी काय आपण जातीवादी नसून यांची मागणी काय जातीवादी कोण याच्यावर शिकवतंय छगन भुजबळ महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र केले आणि या भारत देशात आतापर्यंत कोणाच्या सरकारी नोंदी सापडलेल्या नाही भारत देशात सरकारी नोंदी ओबीसी आरक्षणातल्या फक्त मराठ्यांच्या सापडल्या फक्त मराठ्यांच्या त्या नोंदी रद्द करा म्हणतोय छगन भुजबळ आणि चारही बाजूनं मला घेरायचा आणि उघडं पाडायचा प्रयत्न केला सरकारने सुद्धा मला उघडं पाडायचा प्रयत्न केलाय कारण काय हे पोरग इतके निष्ठावान आहे हे पोरग आपल्याला मॅरेज होत नाही फुटत नाही याला चारही बाजूने घेरा याला इतकं बदनाम करा नसता याचा काहीतरी घातपात करा सरकार सगळं भुजबळ काय सांगतात तू काय घातपात करणार आहे बाबा किंवा सरकार मला हॅलो. घातपात करेल हॅलो तू हॅलो. फक्त राज्य झोपले हॅलो जो कोण हा, बोला. मारणारा येणार आहे ना, त्याला मला फक्त मी जागा असेल नमस्कार. फुकीत जाता नाही पाहिजे आवडत सांगा कोण? हा, बोला ना. साधं सोपं समजतो लोक काय मी फक्त उभारला काय म्हणले बाकी काही नाही आणि मला ते येणं समजत ते छगन भुजबळ अरे कोण बोलतय काय बोलतय मला म्हणजे एकच करायला दिसतंय येणं त्याला अभ्यास मी कशाला दिसतो मला लग्न नाही असं
चिंता नाहीये 1 रुपयाचा कुणाचा त्याच्यामुळे मराठ्याला बोलायला नाही त्याच्यानंतर काय झालं नसतं मी ते वेगळी भेटी नाहीये भगात आवडा आपण क्षत्रिय मराठा तुमच्या रक्ता माणसाचा वैद्य जातवान आवडा मराठा आपण भेट नसतो जगात भुजबळची इच्छा घरामध्ये इच्छा हो गरजेची आणि नाही झाली त्याच्या मनासारखं नाही झाले त्याला चेक कर बस त्याच्या लोकांना सांगितलं मला त्याला चेक करी ती काय म्हणतो कोणाला फेसलं त्याला काय म्हणते हा त्याला ते आणि त्याची इच्छा पुढेच होते ते गरजेची आणि मराठ्याला तो सांगतो शांततेने कोणाला प्रेरणा फक्त शांत राहा याच्या छात्यावर बसून तुम्हाला विश्व तुम्हाला त्याची इच्छा पूर्ण झालेली आहे दोनदा हॅलो तेवढं सांगतो आता त्यांनी डाव टाकला आंदोलनात कारण म्हणाल का मी याला म्हणाली का सांगितलं कोणी धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न मराठ्यांना बोला ना मुस्लिम आरक्षण सुद्धा मराठ्यांना हातात दिलं आता नवीनच काय काही समाजाचा आपण घेतला हातात अरे भाऊ तुम्ही कॉल करता तुम्हाला समजायला पाहिजे आम्ही काही कामात असेल का काय असेल कॉल करावं लागले त्याला कॉल करावं लागेल कट केला तरी समजत नाही का तुम्हाला नंतर कॉल बॅक त्यांनी काय नाव टाकला महाबादल कसं करायचं बघा जे आज 3 प्रयोग सरकारना कशाला सपोर्ट करायचा नंतर काय बोलायचं त्याच्यात यशस्वी झाले नाही याच्यात किती होते तुम्हाला बघून घ्या 2 दिवसात 3 टाकला पहिला आपल्या आंदोलनाच्या पुढे आंदोलनापासून गोवाच्या गाड्या कुणाच्या गाडीला गाडी नाही घातली तरी ते शेतकऱ्याला गाडी घेऊन राहणार आणि म्हणणार मराठ्याच्या गाड्या फळा हे छगन भुजबळला आंदोलनाच्या पुढे आंदोलन बसलं घडून आणायचं त्याचं कारण सांगतो आमची 10 महिन्याची परवानगी आमची रद्द झाली आणि त्या परवानगी मिळाली एवढे दाखले आहेत ना मला छगन भुजबळ पण तो आता मला शब्द बदलू आहे पुढचा वाचतात फक्त इतक्या वर्षात तुम्हाला वीज लागला सगळ्याला धमक्याला उत्साह दिलेला आहे म्हणजे मागचा पक्षाला धमकीला पण वाढा आता हेवडी वाढा इकडे आला आता भाजप बिनवडी नाही तुम्हाला माहिती भाजप एक मार्गाला माणूस भेटत तो देवेंद्र फडणवीस वाटोळा केल्याशिवाय तो बाहेर निघाला याला अपेक्षा काय आहे मग मी ते बंद पाडणार त्याचा ती डाव त्याने दुसरा टाकला मग आज जुनं गाव शोध केलं ते आणि तिथं या गेल्याने कधी गेली 4:30 वाजता हे माझ्या जुन्या गावात आले रात्री 8 वाजता इतक्या लोक काय तुमचं त्यांनी त्यांनाच गाड्या फोडल्या माझ्या जुन्या गावात आणि त्यानंतर मोठे आणि तेच पडले मराठी लोक तुमच्या घरी बसले त्या जातीचा डाव फेडला कारण त्याला असं सांगायचं होतं जरगे पाटलाचं ते गाव आहे जरगे पाटलाच्या लोकांनी आमचा हल्ला केला दंगल घडली इतका नीच विचाराचा सगळं असला माणूस कोणत्या काही बाबाच्या पोटी होतो यासनी दलित जात तरी तिसरा डाव टाकला रियाली काढायला लावली तिने कुणी जगन भुजबळी काही ओबीसीच्या नेत्याला पुढं काढायला लावली आंदोलन दुसरीकडे मराठा जवळ घटना फिरवलं तिकडे तर फट टाकू आंदोलन काय का मग आंदोलन कशा द्यायचे ते डीजे पार्टीने घरापुढे उडतून करून लावायचा मग लागेला ना तुम्हाला देणार नाही आपण समजा ओबीसीच्या पुढे लावलं त्याला नाही देणार नाही मग आम्हाला येत असं ना मग आंतरवालीत लावला आणि मिरवणूक सुरू झाली मला कळाला की मराठ्याला फोड लावला येताना म्हणजे त्यांना मिरवणूक करायला नाही आपण स्वातंत्र्य सगळ्याला मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे कोणीही त्यांना बोलायचं नाही मग त्या तिकीटून भाजी खाल्ले झोपले का ते ह्या गलीतून हे त्या गलीतून हे केलं तिथं डाव होणार नाही त्याचा डावने एकही शिशू होऊ देत नाही आता त्यांनी इतकं जाणून करून मागं लागल्यामुळं मला उद्या पाण्याचा सरकारला प्रयत्न केला पण माझा मराठा जागा झाला आणि त्यांनी जितका मला आणि माझ्या समाजाला विरोध केला तितका मराठा ताकदीने पेटवलं कारण त्यांनी इतकी वाईट कृत्य त्याच्या जीवनात केलं की जर मोदींनी
निघाल्या त्या नोंदी रद्द करा म्हणला. तेव्हापासून तो मराठ्याचा पाठपुरावा झाला. कारण त्या नोंदी सरकारी त्या रद्द देव आला तरी होत नसतात, देव आला तरीही त्या रद्द होत नसतात. त्या रद्द करा, शिंदे समिती रद्द करा. मागणी विभागात कशी करतो आणि मी म्हणतात कमिशन रद्द केल्यावर मग काय खायचे, ठेकला खायचे, मग ठेकला खायचे. मंडळ कमिशन होतं तुम्हाला माहिती, फक्त मला ओबीसीचं वाटलं करायचं नाही तर मंडळ कमिशन 15 दिवसाच्या आत बरखास्त करायचं. सगळं 27% ओबीसी आरक्षण रद्द होऊ शकतं. फक्त मला गोरगरिबाला वाटलं करायचं नाही. तू मला सांग समजू नको सगळं बिलकुल आपल्या कांद्या खाण्या नीट राय. तुला सांगतो दवडीवर मारण्यात लागला ना काय म्हणाले तो गमायचे तुला एवढे लोक म्हणते जाणे पाणी जरी म्हणलं गेला जेवढं त्या तरी आम्ही पाणीच असतो. गिरीश महाजन साहेबांच्या मतदारात सुधारणा 1,36,000 कोटी मराठी त्यांच्या मतदारसंघात 1,36,000 ते म्हणते ज्याला पाणी होता शेवटी गुरुमी मराठी आहेत ना म्हणे ते तुम्हाला बोलतोय मराठ्याला आम्हाला तुमचा स्वाभिमान आहे. गुरुमी मराठीमध्ये तुम्ही मराठा जाती आहे याचा स्वाभिमान लय नका काय करणार नसता. इथून पुढं मराठ्याच्या विरोधात बोलायचं नाही, मराठ्याला लागतं ते द्यायचं. आपण तुम्हाला माझा शब्द आहे, आपल्या लेकराला आरक्षण गोदी शिकवून दिल्याशिवाय माझा जीव जरी गेला आणि बलिदान जरी गेलं तरी मी माझा अटक नाही. शब्द आहे माझा तुम्हाला. फक्त एक गोट अशी ठेवा, ही एक गोट मराठ्यांना महाराष्ट्रातल्या आरक्षण मिळेपर्यंत एकानेही फुटवू द्यायची नाही. सगळ्यांनी शांतता ठेवायची, शांतता राहू द्यायची. उद्रेक जाळपोळ कुठंही मराठ्यांनी करायचा नाही. छगन भुजबळचं स्वप्न साकार होऊ द्यायचं नाही. मग आता आपण ठरवू 20 तारखेला कोणत्या तारखेला बैठक घ्यायची, 288 पाळायचे का उभा करायचे आणि मुंबईला कवा जायचं. आता सगळ्यांना पुन्हा एकदा आपले मनापासून आपण लाखोच्या संख्येने जमला त्याबद्दल तुमचे कधीच मराठा समाज विसरणार नाही. पण मायबापाने तुम्हाला हात जोडून सांगतो इथून पुढे कधीच एकदम सोडून द्यायची नाही. हाक मारली की मिळेल त्या वाळाने एकमेकाच्या मदतीला जायचं. सगळ्यांनी एकमेकाला साथ द्यायची आणि तुमचे पुन्हा एकदा रोग व्यक्त करतो आणि शब्द देतो की तुमच्या लेकराला महाराष्ट्रातल्या तरुण मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिल्याशिवाय माझा जीव जरी गेला तरी हा मनोज जरांगे यांचंही मागे सरकारणार नाही. शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवाय. सगळ्यांनी आपल्या मोबाईलच्या बॅटरी लावा. 1 मिनिटासाठी जागेवर उभा राहा. हे विराट रूप महाराष्ट्राला नाही भारत देशाला कळू द्या. सगळ्यांनी मोबाईलच्या टॉर्च लावा आणि ड्रोनवाल्याला विनंती आहे या ड्रोनच्या साह्यानं हे विराट रूप मराठ्याचं या सरकारला दिसू द्या. अन्य ठिकाणाला नाही. जर सरकार ठिकाणाला नाही आलं तर हे विराट रूप मुंबईकडे आता चालू आहे. सगळ्यांना विनंती 2च मिनिटांमध्ये घेणारे 3 समाज दादांचा सत्कार करणारे त्याच्यानंतर राष्ट्रगीत होणारे. राष्ट्रगीत होईपर्यंत कोणी जागतात राष्ट्रगीत झालं सत्कार करावं असं नसतं. राष्ट्रगीत झालं कारण लोकांना वेगवेगळी करणं चांगलं नाही आणि महिलांना रस्ता द्या. सगळ्यांनी मनाने आपण आपल्या जायच्या रस्ता द्या. चला राष्ट्रगीत सुरू करा. एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे. राष्ट्रगीत सुरू कर.
धनगर सगळ्यांनी मोबाईलची बॅटरी लावा. सगळ्यांनी लावले नाही, बॅटरी लावले नाही चालवून. दादा प्रत्येक बॅटरी लागली पाहिजे. प्रत्येक बॅटरी धनगर बांधव प्रत्येक बॅटरी प्रत्येकाच्या बॅटरी लागली पाहिजे. मुस्लिम प्रत्येकाच्या बॅटरी लागली मागे शेवटपर्यंत मुस्लिम बांधव आणि बौद्ध समाज बौद्ध बांधव दादांचा सत्कार करत आहे. नंतर बांधव बौद्ध मागे समाज मागे दादांचा सत्कार होतोय. या समाजाचा सुद्धा आपल्या आरक्षणाला पाठिंबा आहे. या ठिकाणी सोपटे भैया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा